हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर मग जीविकाला जे आहे ते स्कूलला सोडून आले. कारण की आता सध्या जीविकाला स्कूलला सोडवण्याचं, त्यानंतर स्कूल सुटल्यानंतर तिला घेऊन येण्याचं जे काम आहे तर ते माझ्याकडेच आहे. कारण की आता तिचे आजी आजोबा 2 दिवस जे आहेत तर ते काही अजून इथे येणार नाही आहेत, ते पिकनिकसाठी गेलेले होते. त्यामुळे मग 15 दिवस त्यांची ट्रिप होती आणि मग हे जे काम आहे जीविकाला स्कूलला सोडवण्याचं तर ते माझ्याकडेच होतं. तसं तर ते दोघे असले की मग दोघांपैकी कोणीही एक तिला सोडण्यासाठी किंवा घेऊन येण्यासाठी जातात, त्यामुळे मला जास्त काही टेन्शन नसतं. पण आता सध्या दोघेही नाही आहेत, त्यामुळे मग हे जे काम आहे तर ते मलाच करावं लागतंय. आणि आता 2 दिवसांनी ते येतील, त्याच्यामुळे मग 2 दिवस का होईना मला तिला आणण्यासाठी नेण्यासाठी जावंच लागेल. आता घरी गाडी आहे पण त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे गाडी काही मला नेता येत नाही. आणि तिच्या पप्पांनासुद्धा सकाळी जे आहे ते काम असतं, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा जमत नाही. तर मग आधी तिला स्कूलला सोडून आले आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे आधी करून घेतला आणि मग म्हटलं चला आता आपली क्लिनिंगची जी काही कामं आहेत तर ती करायला घेऊयात. आता स्कूलला तिला सोडवायला जायचं म्हटलं तर 15 ते 20 मिनटं माझे सहज जातात, कारण की पायी चालत जावं लागतं, तिथून चालत यावं लागतं. त्यामुळे बराचसा वेळ माझा तिथे जातो. पण तरीसुद्धा आता मी सवय केलेली आहे. आणि मग आता घरी आल्यानंतर आधी म्हटलं चला साफसफाईचं थोडंसं काम आहे तर म्हटलं ते आधी आवरून घेऊयात. तसा तर फारसा काही असा पसारा नव्हता, पण आमच्या गावचा उरूस होता, त्याच्यामुळे जीविकाने जे आहे ते थोडीशी खेळणी वगैरे तिथे घेतलेली होती. आता मुलांना उरसामध्ये नेलं तर मुलं काही आपलं ऐकत नाहीत आणि खेळण्यांसोबतच मग तिथे जे काही खेळणी वगैरे लहान मुलांना खेळण्यासाठी होती, जसं की झोका वगैरे होता, त्यानंतर बरेचसं असं काही होतं, गेम्स होत्या भरपूर भरपूर तिने एन्जॉय केलं. 2 दिवस मी तिला डेली घेऊन जात होते, कारण की मम्मीसुद्धा होती, त्याच्यामुळे मग आम्ही दोघीजणी घेऊन तिला उरसामध्ये जात होतो. भरपूर तिने तिथे खेळून घेतलं, सगळं एन्जॉय वगैरे केलं. आणि मग 2 दिवसानंतर सगळी खेळणी वगैरे जी आहेत तर ती तिथली उरसातली सगळी गेलेली होती, त्याच्यामुळे तिला काही नेताच आलेलं नव्हतं. पण तिची खूप जास्त इच्छा होती की पुन्हा जायचे. पण उरूस म्हटलं की 2 दिवसच जे आहे तर ते सगळं राहतं उरसामधलं. मग त्या गेम्स वगैरे जेवढं काही आहे तर ते सगळं फक्त 2 दिवसांसाठीच असतं. त्यानंतर सगळ्या गेम्स वगैरे जे काही मुलांसाठी असतं ते सगळं निघून जातं दुसऱ्या गावामध्ये. तर मग आता म्हटलं सगळा जो काही थोडासा पसारा होता तर म्हटलं तो आधी आवरायला घेऊयात. तर आधी तिची खेळणी वगैरे व्यवस्थित ठेवली, त्यानंतर मग माझं जे काही हा टीव्हीचा कॉर्नरचं जे आवरण्याचं काम आहे तर ते आवरायला घेतलं. आणि इथे जी पर्स आहे ना बघा, तर ही सुद्धा मी उरसातूनच घेतलेली होती. अगदी 150 ते 100 रुपयांमध्येच मला भेटलेली होती. आणि उरसामध्ये भरपूर कमी प्राईजमध्ये आपल्याला गोष्टी भेटतात. आणि मी सुद्धा बरंचसं काही घेतलेलं होतं, म्हणजे किचनमध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी लागत आहेत गरजेच्या तर त्याच मी घेतलेल्या होत्या. एक लोखंडाची कढई मी घेतलेली होती, त्यानंतरनं भाज्या वगैरे कट करण्यासाठी वेळी घेतलेली होती. म्हणजे जे काही आपल्याला गरजेचं वाटतंय तर ते मी सगळं किचनमधचं जे काही सामान वगैरे आहे तर ते घेतलेलं होतं. आता ज्याची क्वालिटी चांगली आहे, जे की व्यवस्थित वाटतंय तर तेच मी घेतलेलं होतं. आणि मग आता म्हटलं सगळं जे आहे तर ते क्लीन करून घेऊयात. आता इथे बरेचसे जे आहे तर ते पॅकेट्स असे रिकामे झालेले होते गोळ्या औषधांचे, कारण की ट्रिपला जाताना जीविकाच्या आजी आजोबांनी बऱ्याचशा अशा मेडिसिन वगैरे आणलेल्या होत्या, कारण की लांबचा प्रवास होता, त्याच्यामुळे भरपूर असे मेडिसिन त्यांनी आणलेले होते, जेणेकरून पुढे जर काही प्रॉब्लेम वगैरे झाला किंवा आपल्याला काही त्रास होत असेल तर मग थोडीशी गोळ्या औषधं आपल्यासोबत असली तर टेन्शन राहत नाही. आणि या बॉक्समध्ये मग सगळे रिकामे पॅकेट्सच होते, तर मग म्हटलं चला ते सुद्धा साईडला काढून ठेवूयात. जेणेकरून लक्षात आलेलं आहे तर ते काम आवरायला घेतलं तर बरं पडतं. नाहीतर मग एकदा ते करायचं राहून गेलं की मग ते राहूनच जातं. आणि आपलं असं असतं की घरात आपल्याला एवढी कामं असतात की नक्की कोणतं काम आपल्याला करायचं होतं ते काही आपल्या लक्षात राहत नाही. तर म्हटलं चला आता लक्षात आलेलं आहे तर ते सुद्धा आवरून घेऊयात.
मग इथे थोडंसं जीविकाने चॉक वगैरे आणलेले होते काल येताना, कारण की तिला ब्लॅकबोर्डवरती जे आहे ते लिहिण्यासाठी लागत होते. तर मग ते सुद्धा ड्रॉवरमध्ये व्यवस्थित असे ठेवले, जेणेकरून नेक्स्ट टाईम मग तिला ते व्यवस्थित असे सापडतील. आता मुलांना आपण कितीही सांगितलं ना, ही गोष्ट जागेवरती ठेव, ती ठेव, पण ते काही ठेवत नाहीत. एखाद दुसरी गोष्ट ठेवतात आणि पुन्हा मग खेळण्यासाठी गुंतून राहिली की मग ते विसरून जातात. आणि तिच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. 1-2 गोष्टी व्यवस्थित मनाने करते, पण एखादी सांगितली तर मग ती कधी करायची राहून गेली की मग ती राहूनच जाते. आता सगळी हॉलची जेवढी काही क्लिनिंग होती ना, ती सगळी आधी करून घेतली आणि त्यानंतरनं मग म्हटलं साफसफाई जी आहे तर ती करायला घेऊयात. आणि मग आता फक्त घरं वगैरे झाडायची राहिलेली होती. आता हॉलची सगळी क्लिनिंग झालेली होती, तर मग म्हटलं चला त्याच्यासोबत जे आहे ते लगेचच घर वगैरे झाडून घेऊयात. आता एकदा हॉलची साफसफाई करायला घेतली ना, तर मग मी पूर्ण हॉल क्लीन करते आणि त्यानंतरच मग आतले जे रूम आहेत तर ते साफ करायला घेते. जेणेकरून सारखं आपल्याला मग आत बाहेर करावं लागत नाही. एकदा एखादी गोष्ट क्लीन करायला घेतली की मग तीच पूर्ण मी क्लीन करून घेत असते. आणि आता जीविकाला खेळण्यासाठी हा जो ट्रॅम्पोलिन आहे ना, तर तो आम्ही आणलेला होता. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी आणलेला होता, पण नंतरनं जीविकाचे एक्झाम होते त्यामुळे तो ठेवून दिलेला होता स्टोअरूममध्ये. आणि मग आता तिचे आजी आजोबा बाहेर जाणार होते, तर मग आता तिला खेळण्यासाठी काहीच नव्हतं, म्हणून मग म्हटलं चला ते आपण घेऊन येऊयात, म्हणून तिच्यासाठी आणलेला होता. कारण की आजी आजोबा असले की कसं ती पूर्ण दिवस त्यांच्यासोबतच असते. स्कूलवरून आली की मग इकडे फिरायला जायचं, तिथे खेळायला जायचं, असं जे आहे ते दोघांसोबत तिचं सुरू असतं. आणि घरामध्ये ते दोघं असते तर तिला सुद्धा करमून जातं. आता घरामध्ये फक्त ती आणि मीच असते, त्याच्यामुळे तिला जास्त काही करमत नाही. आणि दिवसभर दोघीच म्हटलं की मग घर पूर्ण जे आहे ते रिकामच वाटायला लागतं. आणि आजी आजोबा असले की मग तिचा पूर्ण दिवस कसा जातो हे तिला समजत नाही. आता तिला घरामध्ये अजिबातच करमत नव्हतं, त्याच्यामुळे मग हा जो ट्रॅम्पोलिन आहे तर तो आम्ही घेऊन आलेलो होतो. आणि हा ऑनलाईनच मागवलेला होता. आता जास्त काही आमच्या इथे घरं वगैरे नाही आहेत आणि लहान मुलं सुद्धा जास्त नाही आहेत, त्याच्यामुळे तिला दिवसभर जे आहे ते जास्त काही करमत नाही. आणि टी व्ही तर किती पाहणार पाहून पाहून, म्हणून मग म्हटलं चला तिच्यासाठी आपण हा ट्रॅम्पोलिन जो आहे तो घेऊन येऊयात. आणि आम्ही हा ऑनलाईनच मागवलेला होता आणि तिला सुद्धा खूप जास्त आवडतं हे खेळायला. तर याच्यामध्ये बसूनच तिचं जेवण वगैरे, नाश्ता, स्कूलवरून आल्यानंतरनं खेळणं किंवा संध्याकाळचं सुद्धा जेवण ती कधी कधी त्यामध्येच करते. आणि मुलांना मग थोडंसं असं विरंगुळा असला की त्यांना सुद्धा छान वाटतं. आणि सतत मोबाईल पाहणं सुद्धा चांगलं नाही, त्याच्यामुळे मग ते मी घेऊन आलेले होते. आता याची तर खूप जास्त अडचण होते हॉलमध्ये, कारण की ते खूपच जास्त मोठं आहे. पण म्हटलं चला ठीक आहे, एवढं तर आपण मुलांसाठी थोडंसं ॲडजस्ट तर करू शकतो. आता हॉलची सगळी क्लिनिंग केलेली होती, तर मग बेडमध्ये थोडेसे कपडे वगैरे राहिलेले होते, तर म्हटलं चला ते सुद्धा कपाटामध्ये ठेवून देऊयात. आता कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि ते जर तसेच ठेवले ना, तर मग त्याच्यावरती इतकी कपडे साचत जातात ना की काही विचारायलाच नको. म्हणजे एक दिवस जरी आपण ते व्यवस्थित नाही ठेवलं ना, तरी सुद्धा भरपूर असा कपड्यांचा पसारा होतो. आणि मला तर स्वतःला असं वाटतं की एक दिवस जरी मी व्यवस्थित सगळं ठेवलं नाही ना, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी येत ना ते डबल काम जे आहे ते मला करावं लागतं. त्यामुळे मग ते असं वाटतं की चला आजचं काम जे आहे ते आज आपण करून घेऊयात. उद्याच्याला ते काम ढकललं ना, तर मग डबल काम आपल्याला लागतं आणि त्याच्यासाठी डबल एनर्जीने आपल्याला पुन्हा सगळी साफसफाई जी आहे ती करावी लागते. त्यामुळे मग असं वाटतं की रोजच्या रोज सगळ्या गोष्टी आवरून ठेवल्या तर मग बरं पडतं. तर इथल्या बेडमधला जो बल्ब आहे ना लाईटचा, तर तो सुद्धा गेलेला होता. तर मग पुन्हा मग मी येताना बल्ब जो आहे तो आणलेला होता, मग लगेचच तो सुद्धा लावून घेतला. आणि आता बऱ्याच दिवसांपासून तो होता. आता दिवसाचं तर इतकं जास्त काही वाटत नाही, पण संध्याकाळचं मग पूर्ण घरामध्ये अंधार होतो, म्हणून घरातील 2-3 बल्ब जे आहे ते गेलेले होते. मग ते सुद्धा सगळे चेंज वगैरे करून घेतले. आता लगेचच लक्षात आलं होतं, तर मग लगेचच घेऊन सुद्धा आलेले होते. नाहीतर मग म्हटलं एकदा राहून गेलं की ते राहून जाईल. आता ही सगळी कामं करेपर्यंत येत ना, इकडे माझी मशीन सुद्धा झालेली होती. म्हणजे अर्धा ते पाऊण तास मशीनसाठी लागतो. त्यामुळे जेव्हा कधी मी क्लिनिंगची कामं करायला घेते ना, तेव्हा सगळ्यात आधी मशीन लावते. म्हणजे जोपर्यंत मशीन होतीये तोपर्यंत माझं सगळं काम जे आहे ते आवरायला होतं. आणि मग फक्त किचन वगैरे जो आहे तो क्लीन करायचा राहतो. म्हणजे साफसफाई झाली की इकडे कपडे सुद्धा लगेच होतात. आणि सध्या आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे कपडे सुद्धा पटकन सुकतात. त्याच्यामुळे जास्त वेळ बाहेर कपडे वाळत जे आहेत ते ठेवावे लागत नाहीत. कारण की उन्हाचा कडाकाच इतका आहे की अगदी 2 तासातच कपडे वगैरे पटकन सुकून होतात. आणि मशीनमध्ये तर कपडे व्यवस्थित असे ड्राय होऊनच येतात. अगदी थोडेसे जे आहेत ते ड्राय करायचे राहतात.
त्याच्यामुळे मग पटकन जे आहे ते कपडे मी बाहेर वाळत घातले आणि मग म्हटलं आपलं किचनचं जे काम आहे तर ते आवरून घेऊयात. पण त्याआधी मग माझ्या लक्षात आलं की कंपाऊंड जे आहे ते धुवायचं माझं राहिलेलं होतं. तर मग म्हटलं आधी ते धुवूयात आणि मग किचन क्लीन करायला घेऊयात. कारण की सध्या लाईटचा थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि लाईट सारखीच जात होती. त्याच्यामुळे मग म्हटलं आता लाईट आहे तोपर्यंत सगळं कंपाऊंड वगैरे जे आहे ते क्लीन करूयात. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे हवासुद्धा इतकी सुटते की पूर्ण कचरा वगैरे जो आहे तो कंपाऊंडमध्ये येतो आणि माती तर इतकी असते की काही विचारायलाच नको. म्हणजे रोजच्या रोज जरी हे क्लीन केलं ना तरीसुद्धा सगळं जे आहे ते मला क्लीन करून घ्यावं लागतं. आणि आता जीविकाचं सॅटर्डेचे जे स्कूल आहे तर ते 1 वाजेपर्यंतच असतं. तर त्याच्यामुळे मग म्हटलं पटकन कामं वगैरे आवरून घेऊयात, म्हणजे तिला मला घ्यायला जाता येईल. कारण की तसं तर रोजचं तिचं स्कूल जे आहे तर ते थोडंसं लेट असतं, थोडंसं उशिरा सुटतं. पण सॅटर्डे असेल तर मग 1 वाजता जे आहे ते स्कूल तिचं सुटतं. तर त्याच्यामुळे मग म्हटलं आपली कामं पटकन आवरून घेऊयात. म्हणजे कसं कामं वगैरे आवरली की मग आपल्याला सुद्धा निवांत जे आहे ते घराबाहेर पडता येतं. नाहीतर घरामध्ये जर कामांचा पसारा असेल आणि आपण जर कुठे बाहेर गेलो तर आपलं अर्ध लक्ष जे आहे ते घरातल्या कामांमध्येच असतं. आणि एकतर एवढं दगदग करत जायचं, तिथून पुन्हा यायचं, पुन्हा घरी आल्यानंतरनं काम करायचं. त्याच्यामुळे खूप जास्त दमायला होतं, खूप जास्त थकवा येतो. आणि आता ऊन इतकं आहे की बाहेर गेलं ना की घरामध्ये आल्यावरती काहीच करायचा मूड नसतो आणि इतका अंगामध्ये आळस असतो की असं वाटतं की चला राहू देत. पण आता काम जर समोर असेल ना तर मग आरामसुद्धा करावासा वाटत नाही. त्याच्यामुळे सगळी कामं वगैरे जी आहेत तर ती म्हटलं पटकन आवरून घेऊयात. आता स्वयंपाक वगैरे सुद्धा माझा सगळा झालेला होता. मग लगेचच भांडी वगैरे जी आहेत तर ती सुद्धा क्लीन करायला घेतली. आता सकाळी लाईट गेलेली होती त्याच्यामुळे सकाळी काही मला पाणी वगैरे भांडी वगैरे क्लीन करण्यासाठी भेटलंच नव्हतं. कारण की टाकी वगैरे वरची रिकामी झालेली होती. आणि सकाळी जेव्हा मग दुधाच्या पिशव्या वगैरे पॅकिंग करते तर तेव्हा मग लगेचच दुधाच्या ज्या काही बादल्या वगैरे असतात ना तर त्या मी त्याच वेळेस क्लीन करून ठेवत असते, जेणेकरून मग काम जे आहे ते आपलं वाढत नाही. पण आता सकाळी लाईट गेलेली होती त्याच्यामुळे पाणीसुद्धा नव्हतं, म्हणून मग आता म्हटलं भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात. आणि त्यानंतरनं मग म्हटलं दुधाच्या बादल्या वगैरे ज्या आहेत तर त्या म्हटलं मग क्लीन करून घेता येईल. आणि असंच होतं, म्हणजे ज्यावेळेस आता मी टाकी वगैरे भरत नाही ना बघा, नेमकं त्याच वेळेस लाईट जाते किंवा मग वरच्या टाकीमध्ये पाणीच नसतं असं होतं. त्याच्यामुळे मग असं वाटतं की आपण आपली कामं जी आहेत ती वेळच्या वेळेला केली ना तर बरं पडतं. म्हणजे ज्यावेळेस लक्षात येतंय ना त्याच वेळेस सगळी कामं जी आहेत ती आवरून घेतली ना की मग असा प्रॉब्लेम जो आहे तो होत नाही. आणि नकळतच माझ्याकडून टाकी जी आहे ती भरायची राहिलेली होती आणि नेमकी लाईट गेली आणि पाणीसुद्धा संपलं, असंच झालं. मग पुन्हा 10 ते 15 मिनटं मला लाईटची वाट पाहावी लागली. आता लाईट आल्यानंतर लगेचच मग मी टाक्या वगैरे ज्या आहेत त्या दोन्ही भरून घेतल्या. आणि आता म्हटलं सगळी भांडी वगैरे क्लीन केलेलीच आहेत तर म्हटलं दुधाची भांडी वगैरे सुद्धा क्लीन करून घेऊयात. आणि मग आता आज मी बनवलेली होती मटकीची रस्सा भाजी. कारण की आमच्या इथे जे दादा आहेत जे की गोठ्याचं काम वगैरे पाहतात तर त्यांना सुद्धा डब्बा द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग एक रस्सा भाजी जी आहे तर ती मला कंपल्सरी बनवावी लागते सकाळी आणि संध्याकाळी. तर मग आता म्हटलं आधी सगळं क्लीन वगैरे करून घेऊयात आणि मग ज्यावेळेस मग म्हटलं मी जीविकाला स्कूलला आणायला जाईल त्यावेळेस मग म्हटलं त्यांना डब्बा वगैरे देता येईल. आता ही सगळी कामं आवरल्यानंतरनं आधी मी एक व्हिडिओ जो आहे तर तो एडिटिंग वगैरे करून घेतला. त्यानंतरनं व्हॉइस ओव्हर केला, व्हिडिओसुद्धा अपलोड केला आणि त्यानंतरनं मग जीविकाला मी आणायला गेले. म्हणजे थोडासा वेळ माझ्याकडे शिल्लक होता, कामे माझी लवकर आवरलेली होती. तर मग म्हटलं त्या वेळामध्ये आपला एक व्हिडिओ जो आहे तो सुद्धा अपलोड करून होईल. आणि एकदा सवय झाली ना तर मग ते असं होतं की कधी आपण हे काम करायला घेतोय आणि मग एकदा का जर लिंक तुटली ना की रोज व्हिडिओ वगैरे बनवण्याची तर मग बनवावंच वाटत नाही किंवा खूपच जास्त आळस येतो. आणि मग असं रिकामं बसल्यावरती असं वाटतं की व्हिडिओ बनवलेला असता तर बरं झालं असतं, कारण की तेवढाच आपला वेळसुद्धा निघून जातो आणि आपलं मनसुद्धा रमून जातं. तर आता इथे बेसिंग वगैरे जे आहे तर ते मी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि आता फक्त ओटा जो आहे तो माझा क्लीन करायचा राहिलेला होता. मग वायपरने जे आहे ते सगळं पाणी वगैरे ओढून घेतलं आणि वायपरने ना ओटा खरंच खूप छान असा क्लीन होतो आणि मला तो खूप जास्त आवडतं. म्हणजे जसं आपण नॅपकिन वगैरे घेऊन क्लीन करतो ना त्याहीपेक्षा मला असं वाटतं की वायपरने सगळं व्यवस्थित असं क्लीन होऊन जातं आणि ओटा दिसताना सुद्धा खूप छान दिसतो. आता हे सगळं जे आहे ते माझं आवरून झालेलं होतं आणि मग बाहेरचा जो पोर्च आहे तर तो झाडून घ्यायचा राहिलेला होता. कारण की मगाशीच मी पाणी वगैरे मारून घेतलेलं होतं आणि मग तेवढ्यात मला आठवलं की गॅसवरती मी भाजी ठेवलेली आहे, म्हणून मग म्हटलं आधी किचन जो आहे तो आवरून घेऊयात आणि मग सगळ्यात शेवटी बाहेरचं जे पोर्च आहे तर तो झाडून घेऊयात. आता याला कितीही झाडलं ना बघा तरीसुद्धा येत नाही, इथे धूळ जी आहे ना तर ती येतच राहते. म्हणजे दिवसातून 3 ते 4 वेळा मला सहज बाहेरचा जो एरिया आहे तर तो झाडून घ्यावा लागतो. आणि आता सकाळी उठल्यानंतर झाडलं ना तरीसुद्धा दुपारी पुन्हा 11 साडे 11चा टायमिंग झाला की पुन्हा हे सगळं मला
क्लीन करावं लागतं. दिवसातून 3 ते 4 वेळा इथे माझं झाडू मारून सहज होतं. पण ते सुद्धा मग दारामध्ये कचरा असला, थोडीशी धूळ असली की मग ते सुद्धा व्यवस्थित वाटत नाही आणि मग आपल्यालाच असं वाटतं की चला झाडू घेऊयात आणि पटकन सगळं क्लीन करून घेऊयात. आता इथे झाडू मारतच होते तर तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की इथे जे मी कुंड्यांमध्ये रोप लावलेलं आहे तर त्याला छान अशी फुलं जी आहेत तर ती आलेली आहेत. तर म्हटलं चला देवपूजा तर केलेलीच आहे तर म्हटलं छान अशी आजची फुलं जी आहेत तर ती आपण देवांना वाहूयात. आणि मला देवपूजा केल्यानंतर फुलं वाहायला आहेत ना खरंच खूप छान वाटतं आणि आपलं जे देवघर आहे तर ते सुद्धा खूप छान दिसतं. आता यामध्ये ना 2-3 गुलाबाची फुले होती, त्यानंतर थोडीशी छोटीशी अशी झेंडूची सुद्धा फुले होती आणि मला असं देवांना फुलं वाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि देवघराकडे असं पाहतच राहावंसं वाटतं. त्याच्यामुळे ना जेव्हा कधी झाडाच्या रोपांना असं फुलं वगैरे येतात ना त्यावेळेस मी आवर्जून देवांना ती फुलं जी आहेत ती वाहत असते, कारण की एकतर इथे कुठे फुलं वगैरे मिळत नाहीत. त्याच्यामुळे मग असं वाटतं की चला आपल्या घरामध्ये आहे झाडांची छोटीशी रोपं, त्यांना छान अशी फुलं येत आहेत तर मग एखादं का होईना पण ते फुलं आपण देवाला वाहूयात. आता जीविकाला स्कूलला आणण्याचा टायमिंग जो आहे तो झालेला होता आणि मग म्हटलं आता जायचंच आहे तर मग म्हटलं त्या दादांना डब्बा जो आहे तो जाता जाता देऊयात, जेणेकरून ते सुद्धा जेवून घेतील, कारण की त्यांचा सुद्धा जेवणाचा जो टायमिंग आहे तर तो होऊन जातो आणि मग ते जास्त लेट झालं तर मग आपल्यालाच ते योग्य वाटत नाही. म्हणून मग म्हटलं चला जातानाच टिफिन जो आहे तो त्यांना देऊयात. आणि मग आता इथे आज मी मटकीची भाजी वगैरे बनवलेली होती तर मग तीच या टिफिनमध्ये पॅक केली. त्यानंतर भाकरीसुद्धा बनवलेल्या होत्या आणि आता मग जीविकाला घेऊन आल्यानंतरच मग मी जेवण करणार होते, कारण की आता तिला आणायला जायचं म्हटलं तर मग पटकन सगळं काम मला आवरायचं होतं आणि तिलासुद्धा जेवण जे आहे ते करायचं होतं. तर मग म्हटलं दोघीजणी जे आहे ते आज आपण मिळून जेवण करूयात. म्हणून मग इथे टिफिन जो आहे तो आधी पॅक करून घेतला आणि मग म्हटलं जाताना त्यांना तो देऊन जाऊयात. आता साधं सिंपलच असा स्वयंपाक जो आहे तो मी बनवत असते. आता कधीतरी मग नॉनव्हेज जे आहे ते मी बनवते, पण आज भाजीला काहीच घरामध्ये नव्हतं, फक्त मटकी जी आहे ती शिल्लक होती. तर मग म्हटलं चला आता मटकीची रस्सा भाजी बनवूयात. आता यांना तर जास्त काही मटकी खायला आवडत नाही, त्याच्यामुळे मग आता आल्यानंतर यांच्यासाठी थोडीशी भाजी मला बनवावी लागेल. पण बघूयात जर ते कधी बाहेर वगैरे जेवून येतात त्याच्यामुळे मग म्हटलं आधी फोन करून विचारूयात आणि त्यानंतरच मग म्हटलं दुसरी एखादी भाजी जी आहे ती बनवता येईल. तर आता इथे टिफिन वगैरे पॅक केला आणि मग जीविकाला आणण्यासाठी मी निघालेले होते. तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.